गुड मॉर्निंग मित्रांनो. आजची सकाळ थोडी जास्तच लवकर झालेली आहे. काल खूप लेट झोपलेलो. काल चार वाजलेले झोपता आणि आता 10:30-11 वाजलेत आणि आम्ही लवकर उठलो आज, कारण की आज बिल्डिंगमध्ये ड्रॉइंग कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे गणपतीच्या निमित्ताने. तर आता सगळे ड्रॉइंग करतात लहान मुलं. बापरे, खूप हेक्टिक आहे लहान मुलांना सांभाळणं. बाय द वे, माझं नाव आहे निशांत साळवे आणि मी एक नवीन सिरीज सुरू केली आहे ब्लॉग्सची, बेरोजगारची ब्लॉग्स, ज्याच्यामध्ये मी माझी डेली लाईफ दाखवतो आणि मी सांगतो की मी काय करतो, म्हणजे दाखवतो एक्झॅक्टली मी काय करतो आणि काय नाही करत. आता मी असं 8th फ्लोअरला आहे माझ्या बिल्डिंगच्या वरती. एकदम मस्त व्ह्यू आहे इथून, एकदम एक नंबर. मी मला लहान मुलं दाखवतो काय करतं आहे. बापरे, खूप डेंजरस. म्हणजे खूप लोक येणार होते, खूप लोक म्हणजे खूप मोठी लोक येणार होते हेल्प करायला, बट सगळ्यांनी टांग दिलेले कारण की काल सगळे खूप लेटपर्यंत जागे होते. आता फक्त आम्ही 2-3 जणच आहे जे हँडल करतो आहे. बघू, होईल हळूहळू. आणि आज आता खालती पण जायचं आहे. कॉम्पिटिशन यांचं झालं तर ना, यांना अनलिमिटेड टाईम दिलेला आहे. संध्याकाळ नाही झाली पाहिजे, कारण की याच्यानंतर 4 वाजता रंगोळी कॉम्पिटिशन आहे इथेच. आणि त्याच्यामध्ये खालती सत्यनारायणची पूजा पण आहे, तिथे पण जायचं आहे. म्हणजे बसणार तर एक कपल आहे, मी तर सिंगल आहे. पण मग बघावं तर लागेल ना, पूजा म्हणजे हेल्प करावी लागेल. लेट्स सी काय होतं पुढे. स्टे ट्यून. आता तुम्ही बघू शकता की आमच्या ग्रुपमधला सगळ्यात छोटा लहान पोरगा ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये पार्ट घेतो आहे. हे सगळे एकदम लहान पोरं बसली आहेत आणि त्याच्यामध्ये हा सर्वात लहान आहे त्यांच्यामधला. आणि हा पण ड्रॉइंग करतो इकडे. मी जज आहे कॉम्पिटिशनचा. हे सगळे ड्रॉइंग झालेत माझ्याकडे. 1 2 3 4 आणि हा पण चालू आहे याचं. बापरे, काय बोलायचं आता. आणि हा सगळ्यात लहान बटाटा आमच्या ग्रुपचा फिरतो इकडे तिकडे आणि हा ड्रॉइंग काढतो. सगळ्यांचं ड्रॉइंग झालेलं आहे आणि हा एकटाच अजून बसलेला ड्रॉइंग करतो बसून. एकदम बोलतो ड्रॉइंग पण दाखव माझी, एवढी चांगली ड्रॉइंग बनवतो. आणि एकदम बोलतात ना, फर्स्ट स्टँडर्डचा मुलगा कसं काढतो ड्रॉइंग, तशी ड्रॉइंग काढतो तो. हां, 2 तास झाले तो फक्त ड्रॉइंग करतो ती. जेवण वगैरे करून परत वरती आलो. परत रंगोळी कॉम्पिटिशनसाठी बसलेत कार्यकर्ता. आणि आता इथे झाडू पोछा केलेला आहे. आता रंगोळी कॉम्पिटिशन. आता रंगोली कॉम्पिटिशन झालेली आहे. जास्त रांगोळ्या नव्हत्या, रांगोळी काढून झालेली आहे. आता जजेस जज करत आहेत, बघतायत की कोणाची चांगली आहे. आज डिसिजन नाही येणार, डिसिजन संडेलाच समजेल जे पण असेल ते. चालू आहे जजेसचं जजमेंट चालू आहे. रांगोळ्या. व्हॉट डू यू से अबाउट रांगोळी? काय बोलायचं रांगोळीबद्दल? एकदम चांगली काढते. सॉरी, त्यामध्ये चांगली हां, एकदम चांगली काढतो. आता एकदम डीप डिस्कशन चालू आहे, कारण की त्याच्यामध्ये कसं आहे की पार्टिसिपंट जास्त नव्हते, पण जी मेन रांगोळी काढली गेलेली आहे ती ज्यांनी काढली आहे ते एकदम प्रोफेशनल आहेत. ते खूप वर्षापासून करत आहेत. तर आता बघू जजेस काय डिसाईड करतात. व्हॉट इज अप गाईज, टी शर्ट नाही घातलेलं आहे, सो सॉरी. जस्ट घरी आलेलो आहे. सगळं रंगोळी कॉम्पिटिशन, ड्रॉइंग कॉम्पिटिशन सगळं सकाळपासून एकदम एक्झॉस्ट झालेलं आहे. आता थोडा अर्धा तासची पॉवर नॅप घेणार, मग परत खालती आरती आहे, आरतीसाठी पण जायचं आहे. बघू, एक फ्रेंड आहे तिच्या घरी पण जायचं आहे, बट लेट्स सी आज जाता येईल की उद्या जाऊ, ते पण अजून डिसाइडेड नाही आहे. त्यांच्या घरी गौरी गणपती असतात, तर मग असं काही नाही, उद्या पण जाऊ शकतो. आणि अजून एक फ्रेंड आहे जो माझा खूप खास फ्रेंड आहे,
त्याच्या घरी पण जायचं आहे. त्याच्या घरी उद्या जाऊ. उद्या पण बघावं लागेल, जर तो घरी असेल तर त्याला सुट्टी असेल ऑफिसवरतून तर मी जाईल, नाही तर मग बघू लेट्स सी काय करता येईल. खूप हेक्टिक आहे आता. थोडा पॉवर नॅप घेतो, मग खालती आरतीला जातो. हाय गाईज, व्हॉट्सअप. खूप लेट झालेलं आहे, म्हणजे आम्ही खूप लोकांच्या घरी दर्शनासाठी गेलेलो म्हणून आज खूप लेट झालं. खूप थकलो आहे आता, डोळ्यांवरतून दिसत असेल. खूप लवकर पण उठलेलो आज, खूप काय काय केलं दाखवलं पण मी व्लॉगमध्ये माझ्या. आता मी काहीच नाही करणार, आता मी डायरेक्ट झोपायला चाललो आहे. बाहेर आलो आहे ॲक्च्युली आता. माझ्या मित्राला पिझ्झा घ्यायचा होता, मग मी तेवढा पिझ्झा घ्यायला आलो. आता डायरेक्ट घरी जाणार, झोपणार. माहिती नाही हा व्लॉग एडिट करू शकेल की नाही. जर केला तर मी आजच रात्री टाकून देईल, जर नाही केला तर उद्या सकाळी टाकेल. सो सॉरी गाईज. तुम्ही काही नका करू, फक्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि खूप सारं प्रेम दाखवा. मला इंस्टाग्रामवरती जाऊन फॉलो करा. अजून काहीच नाही, बस एवढंच. थँक्यू सो मच गाईज. सी यू.